मी विवेकानंद भाऊसाहेब बोधले महाराज, संस्थान श्री संत मानकोजी बोधले महाराज, संस्थान प्रमुख आणि मानकोजी बोधले महाराजांचे 11 वंशज. धाकटं पंढरी का म्हटलं जातं तर पंढरीची वाट गेली धामणगावा, आयशी सेवा केली बोधल्याने. प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंग हे धामणगावला आलेले आहेत, म्हणून याला धाकटी पंढरी म्हणतात. जसं पंढरपूरला चारी बाजूने विसावा आहेत किंवा चंद्रभागा आहे, तसं धामणगावला चारी बाजूनी विसावे आहे आणि नागझरी नदी आहे. म्हणजे जसं पंढरपूर आहे तसं हे धामणगाव आहे. बोधले महाराजांचा जन्म हा 1604 मध्ये आहे आणि या ठिकाणी बोधले महाराजांनी पांडुरंगाला एका वारीमध्ये प्रसन्न केलेलं होतं. ज्या वेळेला बोधले महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर बोधले महाराजांची भक्ती पाहून पांडुरंगानं बोधले महाराजांना बोधले हे नाव दिलं. विठोनी एकांती बोधले म्हणून जगी नाव हे बोधले पडलं. आणि प्रत्येक आषाढी आणि कार्तिकेला भगवान परमात्मा हे धामणगावमध्ये येत असतात. आणि आल्यानंतर ते बोधले महाराजांच्या वरचा वाडा म्हणते, त्या वाड्यामध्ये पालखीमधून त्यांना मंदिरामध्ये आणलं जातं आणि मंदिरातून सकाळी त्यांची काकडा आरती भजन करत वाजत गाजत त्यांना त्या वाड्यामध्ये नेलं जातं. म्हणजे असं 5 दिवसाचा हा उपक्रम सोहळा चालला जातो. आणि जो बोधले महाराजांनी पांडुरंगाने जे पांडुरंगाच्या वास्तव्यानं पुनीत झालेला आहे आणि पांडुरंग ज्या वेळेला इथं आलेले आहेत पौर्णिमेला प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंग राजोळ्या वाड्यामध्ये नवनाथ आणि प्रत्येक नाथाने एक वस्तू बोधले महाराजांना दिलेली आहे. शेंगे, शैली, मेखळा आणि टोपी असा नाथपंथी सोहळा त्या ठिकाणी साजरा झालेला आहे. आणि प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने हे अलंकार बोधले महाराजांना ते अलंकार चढवलेले आहेत. आणि तो जोग त्या ठिकाणी नाथपंथी जोग राजवाड्यामध्ये घेतलेला आहे. म्हणून हा नाथपंथी जोग 350 वर्षापासून बोधले महाराजांच्या धर्मालयामध्ये उत्सव हा पहाटे गुरुपरंपरेचं कीर्तन होऊन असा जोग होतो. आणि जोग झाल्यानंतर या ठिकाणी 4 वाजता जो फड म्हणतात म्हणजे बोधले महाराजांनी त्या ठिकाणी काला केलेला आहे. ज्या वेळेला भगवान परमात्मा पांडुरंग हे धामणगावला येत होते आणि आल्यानंतर ज्यावेळेला ते जाण्याकरता निघत होते त्यावेळेला बोधले महाराज त्या ठिकाणी असा काला करायचे. आणि काल्याचं ते त्या ठिकाणी आठवडा असतो. आठवड्यामध्ये ते आठवड्यावर उभा राहून बोधले महाराजांनी त्या ठिकाणी पाखरं राखली होती. आणि पाखरं राखली होती त्या ठिकाणी पांडुरंग रुक्मिणी आईसाहेब ह्या त्या फडामध्ये त्या शेतामध्ये येत असतात. आल्यानंतर बोधले महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना षड्रस असं भोजन दिलेलं आहे. षड्रस पक्वान वाडी एके ताटी जीव एक वटी बोधला म्हणे असे बोधले महाराजांनी त्यांना भोजन दिलेलं होतं. आणि त्या ठिकाणी असा हुरडा केलेला आहे. आणि भगवान परमात्मा एवढे तृप्त झालेले आहे हुरडा खाऊन, ते पळू लागलेले आहेत. बोधले महाराजांनी सांगायचं बुवा ज्ञानेश्वराचा एक घास घ्या, ममताईने म्हणायचं भाऊ मुक्ताईचा घास घ्या. प्रत्येकाने यमाजी महाराज, लक्ष्मणजी महाराज, विठोजी महाराज प्रत्येकाने भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी असा तो हुरडा दिलेला आहे, लिंबूर हुरडा. आणि त्या आठवड्यावरती भगवान परमात्मा पांडुरंग बोधले महाराजांनी त्या आठवड्यावर कीर्तन केलेलं आहे. आणि भगवान परमात्मा त्या पालखीमध्ये बसून आणि कालाचं त्या ठिकाणी सांगता झाल्यानंतर पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी नागझरीमध्ये असे अंतर्धान पावतात. आणि ही वारी म्हणजे ही धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातो. ज्यांना या ठिकाणी पंढरपूरला जाणं होत नाही अशी आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू या ठिकाणी राज्यातील लोक या ठिकाणी येत असतात. आणि असं भजनाचा कीर्तनाचा असा विलक्षण असा त्यांना या ठिकाणी आनंद मिळतो. आणि धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं कारण भगवान बोधले महाराज हे
वारकरी संप्रदायाचे बी होते, नाथपंथी होते आणि दत्त संप्रदाय त्यांच्याकडं आलेला होता. म्हणून सर्वाहून वेगळा आम्हा जवळच पाही असं अलौकिक आणि अप्रतिम असं या ठिकाणी आपल्याला ह्या बोधले महाराजांच्या या धाकट्या पंढरीमध्ये आपल्याला ह्या आनंदाचा सोहळा लोटता येईल. धन्यवाद.